जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन गाडगे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत। आजपासून आपण 11वीच्या ट्रिगोनोमेट्री ह्या चॅप्टरचे MHT CET 2025 मध्ये जे काही क्वेश्चन्स आलेत ते क्वेश्चन्स आपण वन बाय वन या ठिकाणी सोडवणार आहेत। आपण घेऊया एक क्वेश्चन आहे द व्हॅल्यू ऑफ tan 20 डिग्री, tan 80 डिग्री, cot 50 डिग्री। हा जो क्वेश्चन आहे हा CET 2025 ला आलेला आहे। तर आपल्याला हा प्रॉब्लेम काय करायचा आहे, सोडवायचा आहे। तर पाहूया आपल्याला यामध्ये काय करता येईल ते। सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय की इथे हा tan आहे, हा tan आहे आणि हा काय आहे cot। तर cotचं रूपांतर आपल्याला tan मध्ये करायचंय। मग आता ते करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल ते पाहूया। पहिली ओळ मी लिहितोय 50 डिग्री, 50 ला मी असं लिहितोय 90 डिग्री मायनस 40 डिग्री, चालेल ना। 90 वजा 40 50। अप्लाय cot, दोन्ही बाजूला cot ने गुणा, काय करा cot ने गुणा। cot ने गुणल्यानंतर काय झालं, cot 50 इज इक्वल टू cot ऑफ 90 मायनस 40। आपल्याला अलाइड अँगल माहित आहेत, काय आहेत अलाइड अँगल, की 90 असेल आणि 270 असेल तर साइनचं रूपांतर कशात होतं, कॉस मध्ये, कॉसचं रूपांतर कशात होतं, साइन मध्ये, टॅनचं रूपांतर कशात होतं, कॉट मध्ये, आणि कॉटचं रूपांतर कशात होतं, टॅन मध्ये, सेकचं रूपांतर कशात होतं, कोसेक मध्ये, आणि कोसेकचं रूपांतर कशात होतं, सेक मध्ये। तेच 270 ला होतं। मग आता इथे 90 आहे आणि आपण क्वाड्रंट कुठे आहे, 90 मायनस समथिंग म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटला आहे। फर्स्ट क्वाड्रंटला कॉट कसा असेल, पॉझिटिव्ह, म्हणून याचं उत्तर काय होतं, tan ऑफ 40 डिग्री। याचं उत्तर काय होतं, tan 40। आपण याला सिन्स देऊ शकतो, cot 90 मायनस थीटा, तर याचं उत्तर तुम्ही लिहिलं tan ऑफ थीटा। यस, आता आपण पुढे येऊया। आता आपला हा cot 50 रिप्लेस होईल tan 40 ने, म्हणजे अबो इक्वेशन बिकम्स, तो काय बनेल, tan 20, tan 80 अँड लास्ट वन इज ए tan ऑफ 40 डिग्री, tan ऑफ 40 डिग्री। थोडंसं रिअरेंज करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे काय करतो, चढत्या क्रमाने अँगल लावतो। 20 80 40 आहे तर 20 40 80, म्हणजेच हा होईल tan 20 डिग्री, देन tan 40 डिग्री, देन tan ऑफ 80 डिग्री। आता ट्रिगोनोमेट्रीचा एक फॉर्म्युला आहे, तो आपल्या टेक्स्टबुक मध्ये नाहीये, पण आपल्याला CETच्या हिशोबाने आता त्याला काय करावं लागेल, प्रिपेअर करावं लागेल। काय आहे तो फॉर्म्युला, तर तो फॉर्म्युला मी इथे लिहितो बाय फॉर्म्युला। कुठला फॉर्म्युला आहे, tan ऑफ 60 मायनस थीटा इंटू tan ऑफ थीटा इंटू tan ऑफ 60 प्लस थीटा। जर असं असेल तर याचं उत्तर येतं tan ऑफ थ्राइस ऑफ थीटा, दॅट इज tan 3 थीटा। 60 मायनस थीटा 60 प्लस, तर याचं उत्तर काय येतं 3 थीटा। आता आपल्या केसमध्ये आपल्याला थीटा शोधावं लागेल, तर थीटा काय आहे, सगळ्यात छोटा अँगल किती आहे, 20। तर ह्या हिशोबाने आपण तयार करू, थीटा काय आहे 20, ह्या इक्वेशन मध्ये ठेवूया आपण, काय होतं पाहूया, tan ऑफ 60 मायनस 20 इंटू tan ऑफ 20, थीटाच्या जागेवर 20 ठेवला, tan ऑफ 60 प्लस 20 इज इक्वल टू tan ऑफ 3 इंटू 20 झाला। हा आता 60 मायनस 20 किती झाला, 40, 20, आणि हा 60 प्लस 20 किती झाला, तर 80। हा झाला आपला tan ऑफ 40, देन tan ऑफ 20, tan ऑफ 80, आणि राईट साइड मात्र आपली काय झाली ते पहा, 3 इंटू 20, 3 इंटू 20 तर काय झाला 60, tan ऑफ 60, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का tan 60 ची व्हॅल्यू किती आहे, रूट ऑफ 3। ह्या पद्धतीने ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे। आता आपण पाहत आहोत दुसरा प्रॉब्लेम, ह्या वर्षी CET ला आलेला 2025 चा। इफ sin थीटा इज इक्वल टू 1/2 x प्लस 1/x, देन sin 3 थीटा प्लस 1/2 x क्यूब प्लस 1/x क्यूब इज इक्वल टू। तर त्यांनी काय विचारलंय की sin 3 थीटा प्लस हाफ x क्यूब प्लस 1/x क्यूब ची व्हॅल्यू किती, आणि तुम्हाला गिवन दिले sin थीटा इज इक्वल टू 1/2 x प्लस 1/x। ह्या प्रॉब्लेम येण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी येणे गरजेचे आहे। पहिली जी गोष्ट आहे ती sin 3 थीटाचा फॉर्म्युला। sin 3 थीटाचा फॉर्म्युला काय आहे, 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा।
हा फॉर्म्युला येणं गरजेचं आहे. आणि अजून एक गोष्ट जी गरजेची आहे ती आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला, दॅट इज ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस थ्राईस ऑफ, काय लिहू शकता तुम्ही, थ्राईस ऑफ ए बी इंटू ए प्लस बी असंही लिहू शकता. किंवा याला तुम्ही असे लिहू शकता 3a² बी प्लस थ्राईस ए इंटू बी स्क्वेअर. दोन्ही बरोबर आहेत, कुठला लिहा, वरचा लिहा किंवा खालचा लिहा, जो तुम्हाला सोपा वाटेल तो. मग आपण सुरुवात करूया. मी साइन 3 थीटाची व्हॅल्यू लिहितो. काय साइन 3 थीटा, 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा प्लस 1/2 एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब. आता आपल्याकडे साइन थीटाची व्हॅल्यू काय आहे, साइन थीटाची व्हॅल्यू आहे 1/2 एक्स प्लस 1/x. ती व्हॅल्यू आपण इथे पुट करूया आणि इथे पुट करूया. हा 3 ओरिजिनल 1/2 एक्स प्लस 1/x, हा -4 चौकट टाकली, साईनचा क्यूब आहे, मग अगोदर आपण साईन लिहूया 1/2 एक्स प्लस 1/x आणि संपूर्ण ब्रॅकेटचा काय क्यूब प्लस 1/2 एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब. ह्या 3 ने मल्टिप्लाय झालं तर 3/2 एक्स प्लस 1/x -4. ह्या 2चा काय करायचं आहे आपल्याला, क्यूब करायचा आहे, म्हणजे तो झाला 1/8. आता हा फॉर्म्युला आपल्या इथे वापरायचा आहे. फर्स्ट टर्मचा क्यूब एक्स क्यूब, सेकंड टर्मचा क्यूब 1/x क्यूब प्लस हा जर लिहिला तर प्लस थ्राईस ऑफ ए इंटू बी एक्स इंटू 1/x. आतमध्ये काय राहील, परत एकदा एक्स प्लस 1/x झालं. आणि ब्रॅकेट कंप्लीट, चौकट कंप्लीट. हाफ ऑफ एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब. हा फॉर्म्युला मी इथे वापरला. हा एक्स आणि हा एक्स काय झाला, कॅन्सल झाला. आता ह्या 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय करणार आपण. आता ही टर्म आपल्याला नको आहे इथे, तर फर्स्ट टर्म ॲज इट इज 3/2 एक्स प्लस 1/x. ह्या 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल, -4/8 एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब प्लस 3 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1/x. हा चौकट ब्रॅकेट कंप्लीट 1/2 एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब झालं. आता ह्या फॉर्म्युल्याची आवश्यकता आपल्याला संपलेली आहे. आता 4/8 हाफ 3/2 एक्स प्लस 1/x मायनस हाफ आहे. आता हाफ 1/2, ह्या 2 टर्म एकत्र करू आपण, त्यांना म्हणूया एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब. हा हाफ विथ निगेटिव्ह साईन मायनस हाफ, आणि आतमध्ये कोण आहे 3 इंटू 3 एक्स प्लस 1/x प्लस हाफ ऑफ एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब. आता पाहूया काय काय घडते काय काय. तर इथे सहज दिसतंय -12 एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब प्लस हाफ एक्स क्यूब 1/x क्यूब. ही टर्म कॅन्सल. हा 3/2 एक्स प्लस 1/x, हा 3/2 विथ निगेटिव्ह साईन म्हणजे -3/2 आहे. हा प्लस मायनस कॅन्सल, सगळ्या टर्म एकमेकाला कॅन्सल झाल्या, तर इज इक्वल टू काय आलं, 0 आलं. तर ह्या पद्धतीने आपलं ह्या प्रॉब्लेमचं आन्सर काय झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. आता आपण घेऊया पुढील प्रॉब्लेम. तिसरा प्रॉब्लेम, इफ साइन अल्फा प्लस बीटा इज 1, साइन अल्फा मायनस बीटा इज 1/2, अल्फा बीटा बिलॉंग्स टू 0 to π/2. याचा अर्थ काय, अल्फा आणि बीटा हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहेत. देन टॅन अल्फा प्लस 2 बीटा इंटू टॅन 2 अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, म्हणजे आपल्याला काय केलंय, साईनच्या 2 टर्म्स दिल्यात आणि टॅनच्या टर्म्स आपल्याला या ठिकाणी काय केल्यात, विचारलेत. आपण जो डाटा आपल्याकडे आहे तो घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. साइन ऑफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय, 1. हा साइन राईट साईडला शिफ्ट केला तर तो होईल साइन इनवर्स. लेफ्ट साईडला शिल्लक राहील अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू साइन इनवर्स 1. आता असा कुठला अँगल आहे साइनचा
का ज्याची व्हॅल्यू किती आहे 1, तर तो आहे साइन 90. तर साइन 90चं उत्तर किती आहे 1. म्हणजे साइन इनवर्स 1 ची व्हॅल्यू काय लिहू शकतोय मी 90. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मी लिहू शकतो 90 डिग्री. मी याला म्हणलं इक्वेशन नंबर 1. काय कारण आहे तर कुठला अँड जी दुसरी कंडिशन आहे ती काय आहे साइन ऑफ अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू काय हाफ. आता अगदी मागासारखंच साइन तिकडे नेला साइन इनवर्स झाला. अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ हाफ. असा कुठला अँगल आहे साइनचा का जो व्हॅल्यू हाफ देतोय तर साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे हाफ. म्हणजे 30 डिग्री इज इक्वल टू काय आहे साइन इनवर्स ऑफ हाफ. म्हणजे साइन इनवर्स हाफची व्हॅल्यू आपण काय ठेवू शकतोय 30 डिग्री. अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू काय झाला 30 डिग्री. याला आपण म्हणलं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 हे 2 व्हेरिएबलमध्ये आहेत अल्फा आणि बीटा. आपण याला लिनियर इक्वेशन्स म्हणू शकतो आणि हे लिनियर इक्वेशन्स आपण कसे सोडवतो सायमल्टेनियसली. मग आता सायमल्टेनियसली सोडवतो आपण ऍड करतो किंवा सबट्रॅक्ट करतो. अल्फा प्लस बीटा मायनस बीटा. तर ह्या बीटाचं साइन चेंज आहे. जर आपण 1 आणि 2 ची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळून जाईल अल्फा. मग मी म्हणते फर्स्ट स्टेप टू फाइंड अल्फा. आपल्याला काय शोधायचं आहे अल्फा शोधायचा आहे. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2 तोंडी ॲड करा. अल्फा प्लस अल्फा किती झाला 2 अल्फा. बीटा मायनस बीटा कॅन्सल इज इक्वल टू 90 प्लस 30 किती झाला हा 120. याला तुम्ही इक्वेशन नंबर 3 द्या कारण हा 2 अल्फा आपल्याला लागतोय का तर इथे आहे 2 अल्फा टॅनमध्ये झालंय. याच्यावरून हा 2 इकडे गेला तर अल्फा किती येईल 120/2. तर अल्फा किती मिळाला 60 डिग्री. याला तुम्ही इक्वेशन नंबर काय द्या 4. आपल्याला अल्फा मिळाला. आता आपल्याला शोधावं लागेल बीटा. आता बीटा बॅक सबस्टिट्यूशनच्या मदतीने आपण आता काय शोधणार आहे बीटा. मग आता अल्फाची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशन मध्ये टाका म्हणजे 1 मध्ये टाका किंवा 2 मध्ये टाका तुम्हाला काय मिळून जाईल बीटा. मग आता आपण म्हणूया पुट अल्फा इज इक्वल टू 60 डिग्री इन इक्वेशन नंबर 1. 1 नंबरचे इक्वेशन हे इक्वेशन आहे अल्फा प्लस बीटा. मग आता अल्फा किती 60 बीटा आहे तसाच इज इक्वल टू काय 90. हा 60 राईट साईडला गेला तर तो प्लस आहे तो मायनस होईल 90 मायनस 60. तर बीटा किती झाला बीटा झाला 30 डिग्री. याला एक चौकट करून घ्या. याला एक नंबर देऊन घ्या 5 नंबर. आता आपल्याला 2 बीटा लागतोय. मग 2 बीटा इथेच काढून ठेवूया आपण 9 टॉईस ऑफ बीटा. दोन्ही बाजूला 2 ने गुणलं 30 दुने किती झाले 60. याला तुम्ही नंबर दिला 6. 2 बीटा आपल्याला ज्या व्हॅल्यू लागत आहेत अल्फा 2 अल्फा बीटा 2 बीटा तर सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे तयार झाल्यात. नाव शेवटचा टप्पा जे शोधायचे ते टॅन ऑफ अल्फा प्लस 2 बीटा इंटू टॅन ऑफ 2 अल्फा प्लस बीटा. व्हॅल्यू पुट करूया आपण आता सगळ्या काय काय आहेत ते पाहूया. इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा काय अल्फा काय आहे 60 प्लस टॉईस ऑफ बीटा काय आहे 60 इंटू टॅन ऑफ टॉईस ऑफ अल्फा किती आहे 120 प्लस बीटा किती आहे आपल्याकडे 30. तर सिम्प्लिफिकेशन करूया आता. 60 प्लस 60 120 आणि 120 प्लस 30 किती जाईल 150. आता आपण अलाइड अँगलचा वापर करूया. 120 काय 120 आपण असं लिहिणार 180 मायनस 60 आणि 150 आपण असं लिहिणार 180 मायनस 30. आणि आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे टॅन 180 मायनस थीटाचं उत्तर काय आहे मायनस टॅन थीटा. काय उत्तर आहे त्याचं मायनस टॅन थीटा. म्हणजे याचं मायनस येणार याचं पण मायनस येणार म्हणजे काय होणार टॅन ऑफ 180 मायनस 60 टॅन ऑफ 180 मायनस 30. ह्या फॉर्म्युल्यानुसार काय येणार मायनस
tan 60 इंटू मायनस tan ऑफ 30 झालं. आता आपल्याला फक्त काय दोन अँगल माहीत पाहिजे जे आपण 10वीला शिकलो. मायनस मायनस काय झाला प्लस. tan 60 किती असतो √3 आणि tan 30 किती असतो 1/√3. tan 30 किती असतो 1/√3. √3 कॅन्सल झाला आणि आपला आन्सर आलं 1. तर ह्या पद्धतीने आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. सगळ्यांना समजलं असेल अशी मी आशा करतो.